पहिल्यांदा आयुष्यात ट्रेक केलेला आहे वाटतं. हे बघा. चल चल वैशू कमॉन. डर के आगे जीत है. ये तुटेल. अरे हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो आणि मी अंकित सकपाळ आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर सकपाळ व्लॉग. आणि आज आहे संडे तर म्हटलं कुठेतरी फिरायला जाऊयात आणि नेमका अचानक प्लॅन झालेला आहे. हा प्रणय मागे आणि बाकीची पब्लिक आपली वरती आहे घरी. ॲक्च्युली थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे चाललो आहे काय. तर कंटिन्यू करा, ब्लॉग स्किप करू नका आणि आपण पूर्ण जाताना त्या पूर्ण लोकेशनपर्यंत आपण त्याचा व्लॉग आपण बनवतो. चला तर मग आता आम्ही निघू एक 5-10 मिनटात. तर भेटूयात आपण आपला पूर्ण जर्नीमध्ये. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि जर आपला चॅनलवरती कोणी नवीन असतील, हा व्हिडिओ बघत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच नवीन नवीन ब्लॉग आपल्याला लवकर नोटिफिकेशन येईल. आता निघालेलो आहेत आणि हे आपल्या इथे गर्ल्स रेडी झालेले आहेत. आणि इधर पब्लिक किधर गए थे रे तुम लोग. चलो चला तर आता आपण रेडी झालेलो आहोत आणि आता आपण निघूया. जास्त लेट पण नको कारण आपल्याला तिथे 3 तासाचा रनिंग आहे. तर आता आपली पब्लिक इथे रेडी झालेली आहेत आणि इथे अमित, प्रणय, क्षितिज, ताई, वैशू, अंतरा. तर आता आम्ही निघतोय. तर चला अँड व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात आपण. आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथे ताई बाईकवरून चालली आहे अमित सोबत. अँड चला आपण आपल्या कारमधून जायचं आहे. चला निघूयात आपण. या अँड इथे आपले बुद्धा आणि 8 वाजलेले आहेत. आपण निघालेलो आता. बघूया आपल्याला कमीत कमी 3 तास लागतील. टार्गेट ठेवला आपण 1-2.5 तासात पोचायचा कारण आज संडे आहे. सो ट्रॅफिक नसणार. क्लायमेट पण खूप छान आहे. थोडंसं ऊन नसलं पाहिजे जास्त. बघूयात. इथे आपली ताई आणि आम्ही पुढे चाललेले आहेत. आणि हे आपण आता कांदिवली मिलापला पोचलेलो आहे. तिथे अमित आणि ताई पेट्रोल फिल करतायत. आपण कालच रात्री आपल्या गाडीत पेट्रोल आणि ऑल ओव्हर सगळं काय फुल केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी थांबूयात. अँड अमित आणि ताई इथे पेट्रोल फिल करतायत. चला भाई लेट होतो यार. क्या यार. इथे टी ब्रेकसाठी थांबलेले आहेत आणि वेळेला चहा हवा असतो. चहाला काही वेळ नसते त्यामुळे चहा पहिला. सो निघणार आहोत. हा ठीक आहे. मला आठवलं टॅग घ्यायला वाचेल. कांदिवली स्टेशनला जस्ट नाश्ता करायला थांबलो. सकाळी आपल्या इथे नाश्ता रेडी नव्हता कुठे त्यामुळे म्हटलं चला निघूयात आता. आणि जस्ट हायवेला आलेलो आहे. तर आता आपण कुठेच थांबणार नाही आहोत. आता आपण डायरेक्ट लोकेशनवरच थांबूयात. बघूयात. चला आता आपला जर्नी सुरू झालेला आहे. आज ट्रॅफिक नसणार आहे एवढा. बघू आता कुठे. घोडबंदरला तर पहिल्यासारखं ट्रॅफिक आता खूप कमीच असतं कारण ब्रिज झालेला आहे. डायरेक्ट ब्रिज टू ब्रिज सगळे निघतात त्यामुळे ट्रॅफिकचा पण आता काय इश्यू नाही आहे. अँड पुढे आपले चल बस हो गया. ज़्यादा किधर ले रहा है.
आणि आता आपण घोडबंदरला पोचलेलो आहोत. आणि हा जो नवीन ब्रिज चालू झाला आहे खूप चांगला झाला आहे, कारण तुम्ही लवकर जाऊ शकता. इथे बघा लेफ्टला ठाणे पुणे आणि सरळ अहमदाबाद सुरत हायवे. हा जो अहमदाबाद हायवे आहे तो आता इथून स्टार्ट होतं आणि बरं झालं हा म्हणजे लवकरात लवकर काम झालं. अहमदाबाद हायवे जो म्हणजे आपला दहिसर पासून पुढे विरारपर्यंत जातो यार, रस्त्याचं काम चालू आहे. आपण आता इथे जस्ट मी विरारला थांबलोय. अमितची आणि प्रणयची वाट बघतोय. ते लोक मागे राहिले, ट्रॅफिक होता यार. मला वाटतं जो भाईंदरची खाडी सोडल्यानंतर पुढे पूर्ण ट्रॅफिक लागला. रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा लेट झाला मागे पुढे. तर आता ते लोक आले तर आपण पुढे आपली राईड कंटिन्यू करू. आणि हे दोघं आलेले आहेत. अरे कुठे होते, थांबते. चला आता निघूया आपण, जास्त वेळ नको घालूया. अरे यार या लोकांना काय लोकेशन भेटलं तर लगेच म्हणजे अमित आणि प्रणयची वाट बघता बघता इथे यांचा फोटो सेशन आणि काय चालू आहे. अरे यार चला लवकर, होय पुढे लेट होईल. होय आता हा विरारच्या पुढे आपण पोचलेलो आहोत आणि रोड चांगला आहे, हा कॉन्क्रीटचा आहे. बट यार कंटाळा आलेला तिकडे वसई ते नायगाव फुल रोडचं काम. मे बी हा जसा बनलाय तसाच बनतोय, पण गरज नव्हती मला वाटतं, कारण आधी रोड चांगला होता. मी जास्त येणं जाणं नव्हतं, पण तरी पण कधी आलो तर मावशीकडे नालासोपाराला. हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे. छान रोड आहे, प्रॉपर डांबरी रस्ता आहे, मस्त आहे. तर आता आपण ज्या लोकेशनवरती आपण पोचवायला आपल्याला कमीत कमी अजून 1.5 तास लागणार आहे. रस्ता खूपच मस्त आहे. कदाचित जर आपल्या कोकणात जर असा डांबरी रस्ता झाला ना यार, थोडासा मुश्किल आहे, कारण डांबरी रस्ता त्याचा मेंटेनन्स खूप आहे. कारण पाऊस पडला की खड्डे वगैरे पडतात, मग पुन्हा बनवा. पण आहे, चांगला आहे रोड हा, पण मस्त आहे, एकदम स्मूथ आहे. असं काही कुठेतरी एखाद खड्डा तर असतोच कुठेही हायवेला छोटा मोठा. त्यामुळे ही जी लेफ्ट साईड आहे मला दिसतं ही डांबरी आणि ती राईट साईडची ती कॉन्क्रीटची आहे. म्हणजे काम चालू आहे वाटतं, कॉन्क्रीटचंच परमनंटली बनवायचं बघताय. ठीक आहे, मस्त आहे रस्ता, एन्जॉय करतो आपण. मी ड्रायव्हिंगची. तर इथे थांबलेलो आहे, हा अहमदाबाद हायवे आहे, मुंबई अहमदाबाद. आणि आम्ही तिथून आलो आणि हे इथे एक शामलीन हॉटेल आहे. हे हॉटेल आहे, तर त्याच्या इथून एक यू टर्न आहे. म्हणजे आपल्याला परत रिटर्न यू टर्न येऊन पुन्हा इथे हा जो रोड आहे म्हणजे हा सरळ जातो मुंबईला आणि हा एक लेफ्ट टर्न आहे. तर हा लेफ्ट टर्न मारायचा आहे. हा इकडे त्या लोकेशनवर जातो आपल्या जवारला. तर अमित आणि प्रणय, मला वाटतं अमितचा गाडीचा टायर पंक्चर झाला म्हणून तो मागे थांबला आहे, तर ते रिपेअर करून येत आहेत. तर तोपर्यंत चला आपण पुढे भेटूयात. टाइमपास चाललेला आहे, भूक लागली आहे सगळ्यांना, लेट झाला आहे विरारच्या ट्रॅफिकमुळे, ते नायगाव भाईंदर वगैरे. ठीक आहे चला, आता काय प्रवासात कुठे जायचं म्हटलं तर ट्रॅफिक आणि काही ना काहीतरी छोटे मोठे इश्यूज असतात, फेस करावे लागतात. आणि हा आता जवार फाटावरून आपण सरळ आले, म्हणजे आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि मस्त असा म्हणजे आजूबाजूला झाडी आहे, मस्त आजूबाजूला छोटेसे ते आदिवासी लोकांची घरं पण होती, ती मागे गेली. आता इथून आपल्याला अजून 1 तास आहे वॉटरफॉलला पोचायला. रस्ता खूपच छान आहे. हा जो जवार फाट्यापासून आता आतमध्ये पूर्ण चाललो आहे. हा रोड नाशिकला पण जातो. नाशिक इथून 120 किलोमीटर आहे. म्हणजे हा लोकल गावातून जाणारा रोड, तो तिकडे नाशिकला समृद्धी हायवेला वगैरे अटॅच होत असेल, बाहेर पडत असेल कुठे. पण आहे रस्ता चांगला, एकदम प्लेन आहे, डांबरी रस्ता आहे, एक पण खड्डा नाही आहे. ही इथे छोटी छोटी गावं आहेत.
काही पण बोला, रस्ता खूपच सुंदर आहे. वेवी पण आहे, असे लाईक वेव्ज आहेत, असे वेव्ज आहेत रस्त्यावर. पण छान आहे रस्ता, खूप मस्त आहे. म्हणजे आतापर्यंत मला जव्हार फाट्यावरून चालवतोय मी, तर खूप भारी वाटलं. रस्ता चांगला असेल ना तर आपली राईड पण खूप छान होते. आणि गाडीत बसलेले प्रवासी पण खूप शांत झोपतात. खड्डा नसल्यामुळे डिस्टर्ब होत नाही त्यांना. अमित आणि प्रणय पुढे गेलेत. जव्हार आता इथून आपल्याला 22 किलोमीटरवर आहे. मला वाटतं जव्हार फाट्यापासून ते आत्ता इथे स्पीड ब्रेकर लागलेला आहे आत्ता. म्हणजे साखरे गाव म्हणून आहे. अरे साखरपा नाही आहे, साखरे आहे. तर हा इथे गाव आहे म्हणून. पण होते, मला कळलं नाही की मागे पण गावं होती, मग तिथे का नाही आहे स्पीड ब्रेकर. इथेच स्पीड ब्रेकर आपल्याला मला वाटतं बाईक कॉर्नरिंगसाठी पण हा एकदम परफेक्ट रोड आहे. परफेक्ट एकदम. कारण टर्न्स पण तसे एकदम डीप आहेत ना, त्यामुळे तुम्ही कॉर्नरिंग करू शकता इथे, पण सांभाळून. इथे ही एसटी आहे, इथून रनिंग होत असतं ठाणे जव्हार वगैरे बऱ्याचशा अशा मला वाटतं लांब लांबच्या एसटी इथून जात असाव्यात. पण ही जव्हार डेपोची आहे. आणि हा घाट चालू झालेला आहे. मला आपल्या कोकणातला हा म्हणजे आमच्या साखरप्यातून रत्नागिरीकडे जातानाचा जो दाभोळे घाट आहे तोच आठवला. आणि आता तर रुंदीकरणाचं काम चालू आहे, पण हा सेम तसाच वाटतोय मला अगदी. एवढाच सिंगल लेन होती पहिला ही कोकणातल्या आपल्या, जसा हा रोड आहे ना सेम. इथे हे प्रवेशद्वार आहे यांचं. जव्हार पर्यटन शहरात आपले स्वागत आहे. थँक्यू. जव्हार गावामध्ये पोचलोय आता. इथून बघूया किती लांब आहे वॉटरफॉल. आता इकडून हे आपल्याला या गावामधून जायचं आहे तिकडे आपल्याला काळमांडवी. वाव, इकडे लोकेशन खूप चांगलं होतं मागच्या साईडला. बघूया लोकेशन. बघा इकडे हा राईट मारलेला आहे या गावातून. खतरनाक असा व्ह्यू आपल्या लेफ्ट साईडला. हा पण आता आपण खालती उतरतोय, म्हणजे इथे वर होतो आपण. हे जे वरती डोंगरावरती दिसत आहेत ती गावं, तिथून आपण आता खालती आलोय. हा रस्ता. आणि इथे पण म्हणजे घरं आहेत, लोकांची वस्ती आहे इथे. अमित आणि प्रणय थांबलेले आपल्यासाठी. चला, हा लेफ्ट आहे, थोडासा खूप आत आहे. Continue on Jawahar Kolali Road for 3 kilometers. पण आहेत, लोकवस्ती आहे. आणि खालच्या साईडला आलेलो आपण. इन शॉर्ट डोंगरावरून खालती उतरले, आता सपाट भागावर आलोय. हा बघा, हा जो स्पॉट आहे हा मेन स्पॉट आहे इथला. आणि इथून इथे दिसतंय लिहिलेलं आहे जव्हार काळमांडवी. आणि मला वाटतं इथे चार्जेस आहेत, तर बघूया कसं काय पार्किंग चार्जेस. आणि स्पॉट वरती आता मी दाखवलं जो वरती गेट आहे, आणि इथे हे चार्जेस घेतात. तर दादा चार्जेस कसले आहेत आपले? हे सर पर पर्सन 20 रुपये आहे आणि अच्छा. कार पार्किंगचे 50 आहे. ओके ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू दादा. हे आपल्याला असं इथे स्लिप देतात. त्यांनी 100 घेतल्यात आपल्याकडून, तर थँक्यू दादा. थँक्यू, वेलकम. आणि आता आपण इथून चाललोय. काय रे, काय झालं? हा, अंतराचा मोबाईल दे. हा. जे इथले गाववाले आहेत ते लोक हे सगळं हँडल करतात, म्हणजे कार पार्किंगचे. आणि ऑब्व्हियसली ते लोक घेणार आहेत, आणि ते आपल्याला तिकडे त्यांची आई ते लोक मॅनपॉवर लावत असतील.
कोणाचा काही म्हणजे अपघात वगैरे होऊ नये, त्यामुळे ते तर कुठे ना कुठे असतात आणि असलाच पाहिजे. थोडंसं सिक्युरिटी नसणार तर मग काय मजा नाही. आता इथून एक किलोमीटरवरती आहे वॉटरफॉल. तर चला आपण आता डायरेक्ट तिथे लोकेशनवरच भेटूया. रस्ता खूपच लहान आहे आणि इथेही माणसं ठेवली आहेत जागोजागी, म्हणजे एक गाडी यायला वगैरे. त्यामुळे थोडासा इथून 4 व्हीलर जर घेऊन येत असाल तर थोडासा टफ आहे. अँड फायनली प्लेसवर पोचलेलो आहोत आणि भरपूर गर्दी आहे. म्हणजे इथे बघू शकता गाड्या पार्किंग खूप आहेत. 4 व्हीलरपासून जे सकाळी आलेले आहेत काही ते सुद्धा आता चालले आहेत. मी यांना बोललेलो आपण लवकर निघूया. चला आता स्पॉटवरच भेटूया आपण, वेळ नको घालवूयात. तर चला, इथे आपली गाडी पार्क केली आहे अँड पब्लिक थकलेत. पण आता काय बघा लोकेशनवरती गेल्यानंतर. आणि प्रणय आतमध्ये काहीतरी चाललंय वाटतं, चेंजिंग रूम मध्ये. एक सेकंड, दिसतंय का? काय दिसत नाही, जाऊ द्या. भाऊ आपला चेंज करतोय. तर आपल्याला इथले हे दादा आहेत, हे लोक इथे गाववालेच आहेत. तर ते इथे सगळी व्यवस्था हे लोक अरेंज करतात. तर दादा, तो धबधब्याच्या इथला मिनिमम किती असेल खोल, म्हणजे काय? म्हणजे 80-90 फूट आहे खोल. 80-90 फूट, बापरे. म्हणजे ज्याला पोहता येत असेल तो व्यवस्थित हे करू शकतो तिथे, मजा एन्जॉय करू शकतात. तर जर नाही पोहता आले तर मग सेफ्टी घेऊ शकता तिथे. हो, लाईफ जॅकेट आहेत, बघितलं आता इथे. तर चला, थँक्यू दादा. आणि ह्या स्टेप्स आहेत, ह्या इथे खालती थोडं उतरून हा छोटासा ट्रेक आहे वॉटरफॉलपर्यंत जाण्याचा. चला रे लवकर, जल्दी. आणि उत्सुकता आहे, बघूया. आपण पहिल्यांदाच चाललोय. खालती उतरायचा रस्ता खूप डेंजर आहे, बापरे. तर इथून आता आपली पब्लिक सावकाश रे, नीट उतरा. ऊन आहे, भरपूर आहे, पण बघूयात आता पाण्यात उतरल्यानंतर चिल वाटेल, एकदम थंड. आणि शेवटी निसर्गातला पाणी आहे हे. इकडचा हा व्ह्यू आहे, इथे खालती आहे. तर जाऊयात आपण खालती. कमीत कमी 1,500-2,000 पब्लिक आलेली आहेत. ते दादा बोलले आपल्याला की 1,000-2,000 तर सॅटर्डे संडेला येतात. चलो, इथून हा छोटासा ट्रेक आहे, पण थोडा रिस्की आहे, तर सांभाळून या. आणि आता आपण पोचलोय. का बोलतो भाई? वैशुफुल, आरामात. चला सावकाश. वरतून इथून घ्यायचं आहे पूर्ण खालपर्यंत. पब्लिक बघा, लहानापासून सगळे मोठे इथे निसर्गाची मज्जा घेण्यासाठी येत आहेत. काही सुंदर ठिकाणं पाहिजे असतील ना तर एवढी मेहनत करावी लागते तिथे पोचण्यासाठी. होय, थांबा होय. आणि जरा रिस्की आहे उतरणं वगैरे. तर मी एवढंच सांगेन की आपल्या सिनियर सिटीजनला कोणाला घेऊन येऊ नका या ठिकाणी, कारण हे बघा प्रॉपर स्लिपरी जागा आहे, फक्त सांभाळून उतरावं लागतं. अँड फायनल स्टेप आहे ही. इथून चाललेले या मेहनत उतरायची, एवढा चढायचं आहे. हा ते तर आहे. चला भेटूयात आता खालतीच. अँड पहिल्यांदा आयुष्यात ट्रेक केलेला आहे वाटतं, हे बघा. चलो फटाफट. चल वैशू, कम ऑन. डर के आगे जीत है, पकडून उतर. चला
हे पकड ये तुटेल अरे. अँड ही आहे ती प्लेस. गर्दी खूप आहे, आज संडे आहे म्हणून आलेत आणि या लोकांना पण जायचं आहे, पण लाईफ जॅकेटसाठी थोडं वेटिंग आहे म्हणून थांबायला सांगितलं आहे. तर चला, अमित गेलेला आहे तिथे आणि प्रणय, आम्ही पण जातोय, भेटूया. वैशू रेडी होतात पाण्यात उतरायला. सो आता काका आणि सगळे पाण्यात गेले आहेत. मला भीती वाटते बिकॉज ते थोडं स्लिपरी आहे. सो मी नाही गेलो. माझं लाईफ जॅकेट अमित काकांनी घातलंय. हे बघा, डरपोक आता गेली आहे. हे लोक बोलतात मला यायला, पण मला भीती वाटते. तर आत्ताच आपण मस्त इकडे एन्जॉय केलेला आहे अँड इधर पब्लिक आहे. कसा वाटला काळ मांडवी? भारी आहे. तर या उन्हाळ्यामध्येच स्पेशली इथे पाणी असतं. अँड हा आहे आपला मागचा व्ह्यू. अँड मेन जो वॉटरफॉल आहे तो इथे आहे, दिसतोय तुम्हाला मागे. सगळा माझ्या, अमितच्या आणि प्रणयच्या जम्प्स बघा. सांभाळून जर इकडे याल तर ज्याला पोहता येत असेल त्यानेच या. पाणी खूप जड आहे. ॲक्च्युली कसं आहे, रनिंग नाही आहे पाणी, त्यामुळे जागेवर आहे, त्यामुळे पाणी खूप जड आहे. तर व्हिडिओ आपला पूर्ण बघा. अँड नवीन कोणी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण आता पावसाळ्यात अशाच वेगवेगळ्या अजून वॉटरफॉलवर आपण व्हिजिट करणारच आहोत. तर चला, तोपर्यंत आपण थोडासा नाश्ता करतो आम्ही इथे अँड मग भेटू. इथे या मावशी आहेत, आपण यांच्याकडून भेळ आणि आता जस्ट काकडी वगैरे आणि पाण्याची सोय आहे. तर खरंच ते लोक बिचारे हा पूर्ण डोंगर उतरून एवढा ट्रेक करत करत ते एवढं सगळं सामान घेऊन इकडे येण्यासाठी, धंदा करण्यासाठी येतात. तर मावशी, तुम्ही इथंच याच गावी राहता ना? म्हणजे जवळपास 5 किलोमीटर. अरे बापरे, म्हणजे तिथून पण चालत येता? अच्छा, मग ठीक आहे. चला, सही आहे. जागा खूप चांगली आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुमच्या इकडे, पावसाळ्यात मला वाटतं हे पूर्ण भरत असेल. अच्छा, पावसाळ्यात इकडे फक्त बघायला येतात. हा पूर्ण खालचा भाग पूर्ण भरतो. हे जे वरती लिहिलं ना 80 फीट, ते पूर्ण पॅक होऊन जातं. तर इथून मावशींकडून भेळ घेतलेली आहे आणि इथे एक क्षितिज गेलेला आहे. तो घाबरला आहे, पण काय नाही, 4 फूटचं इथे लेवल आहे पाण्याची. एक डुबकी मारून यायची होती त्याला. चला, आता आपण झालेलं आहे, खूप वेळ झाला, एन्जॉय खूप केला आहे, खूप सही स्पॉट आहे. चला, कसा वाटला भाई? भारी. चलो. तर आत्ताच जेवण पण झालेलं आहे. आता फटाफट निघायच्या तयारीत आहे आणि 5:30 झाल्यात. आता बघूया, बाकीची पब्लिक गाडीत बसली आहे, आम्ही तिथे आहे. तर चला, आता फटाफट घरी जायचं आहे कारण खूप थकले आहेत सगळे. बघू आता काय जातानाचं, तर आपण काय व्लॉग हा जाईपर्यंतचा पूर्ण नाही करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कोणी या साईडला येणार असेल तर वीकेंडच्या दिवशी, थोडा सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते. सोमवार, मंगळवार ते शुक्रवारपर्यंत मे बी थोडी कमी असते रश, ते बोलले. तर कोणाला यायचं असेल तर एकदम, पण गर्दी असं काय एवढं वाटत नाही, ठीक आहे, स्पेस खूप मोठी असल्यामुळे. आणि पुन्हा आपण त्याच रोडने जाताना भाई सनसेट होतानाचा जो काय कलर आलेला आहे, जो इव्हिनिंगला बोलतात ना निसर्गातले रंग, वाव, ऑरेंज, येल्लो, सगळं
सगळं आपल्याला ही झाडं बघा आणि इन शॉर्ट एक लँडस्केप समोरच एक लँडस्केप आपला दिसतंय. हा रस्ता आपल्याला समोर दिसताय. काय झाडी, काय रस्ता आणि काय तो सनसेट. मला तो ट्रेंड आठवला पटकन. सुपर. खरंच निसर्गाचा हा सगळा अनुभव आपल्याला ना या अशाच ठिकाणी ज्या काही प्लेसेस असतात आणि त्याच ठिकाणी आपल्याला अनुभवता येतो. आपल्या कोकणातल्या रस्त्याची आठवण आली मला. साखरपाला जातानाचा जो आपला संगमेश्वर देवरुख रोड आहे तो वाटला, कारण रोड खरंच खूप छान आहे. मी जाताना पण म्हटला आणि आता निघालो इकडून. 7:30 वाजलेत. आत्ताच पोचलेलो आहे अँड इकडे पब्लिक थकली आहे. खूप 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 थकले आहेत सगळे. तर मला द्या ना, मी बाहेर जाय. आता जस्ट आम्ही घरी आलो अँड रात्रीचा मी शूट नाही करू शकलो, कारण तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच 7च्या नंतर पूर्ण अंधार होता त्या रोडला अँड प्लस सगळे खूप थकलेले, त्यामुळे आराम करत होते गाडीत. आणि मी पण ड्राईव्ह केलं होतं कंटिन्यू तिकडून जे वॉटरफॉलच्या ज्या आपण विलेजमधून बाहेर पडलो होतो तिथून डायरेक्ट आम्ही फक्त जेवायला थांबलो आणि तिथून पूर्ण मग जी राईड झालेली आहे ती पूर्ण मालाडपर्यंत. इधर प्रणय भाई भी थक गेला आहे. तर चला आपण ब्लॉगचा एंड इथंच करतोय आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. बघूयात पुढे कधी काय प्लॅन होईल. बट फार्म हाऊसचा प्लॅन आहे मे बी फॅमिलीसोबत. तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग कम्प्लीट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.